आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर। जगाच्या एक पाऊल पुढे। रामू लांजेवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट देऊन सुद्धा शरसिंह चव्हाण यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। त्यामुळे रामू लांजेवार यांनी 22 सप्टेंबर 2025 साकोली तहसील ऑफिस समोर आमरण उपोषणाला बसून जोपर्यंत शरसिंह चव्हाण यांच्यावर कडक कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी टोकाची भूमिका घेऊन आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। देवचंद करंजेकर सावरबंद यांच्यावर सुद्धा हल्ला करण्यात आला। त्यामुळे देवचंद करंजेकर हे सुद्धा हल्ल्याच्या निषेधार्थ उपोषणावर बसलेले आहेत। मी रामू लांजेवार तलावाड साकोली 3 तारखेला मी सकाळी 6 वाजे उठून बाहेर निघालो। त्यावेळेस माझ्या दरवाजाच्या समोर चौरस्त्यापासून तर राईस मिलपर्यंत माती आणि मुरुम पडलेला होता। त्या मुरुमाची मी एकाला बोलवून फोटो काढली आणि फोटो काढून कोणाला दिली नाही, कोणाला कंप्लेंट केली नाही। तरी त्यांनी शक घेऊन मला स्टाफिंगमध्ये बोलवून माझ्यावरती हल्ला केला आणि त्याच्यानंतर पोलीसवाल्यांनी काही कारवाई केली नाही, कारण सांगितलं का चोरीचा मुरुम होता तरी, आणि यांनी 4 ट्रिप त्या दिवशी आणला होता। तरी चोरी करणाऱ्याचे नाव काय आहे सर? चोरी करण्याच्या शरसिंह चव्हाण त्याचा मुख्य म्हणजे त्याचा मुख्य सूत्रधार दुसरा आहे, तो मुख्य सूत्रधार मागे आहे। आणि त्याच्यानंतर एसडीओ मॅडमनी तहसीलदार पोलीस निरीक्षक आणि पोलीस स्टेशन यांना पत्र दिला का कारवाई करा म्हणून, आणि त्याची कारवाई अजून तहसीलदार म्हणाले का तुम्ही काही झाला तरी मी कारवाई करणार नाही, कोणाची ऐकणार नाही, कलेक्टरची ऐकणार नाही, कोणाची ऐकणार नाही, आणि तुम्ही जरा का मरा, मला त्याच्याशी काही लेना देणार नाही, तुम्हाला का करायचे ते तुम्ही करा। आणि ह्या मागणीसाठी तुम्ही आज उपोषणाला बसले? ह्या मागणीसाठी आम्ही उपोषणाला बसलो आहोत, आणि जोपर्यंत आमचं पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही येथे उठणार। चुलबन नदीवरून महालगाव सुकळी आणि साकोलीकडे येणारे रोज सकाळी 7 ते 8 वाजेपासून तर दिवसभरामध्ये कमसे कम 2-4 ट्रक असे कंटिन्यूस रेती मारतात। कारण याच्यामध्ये तहसीलदार साहेब हे पैसे घेतात, आम्ही पैसे घेतो म्हणून आम्ही ट्रक चालवतो, असा ट्रक मालकाचा म्हणणं आहे। मी देवचंद चांदेवार, ग्रामपंचायत सदस्य सावरबंद, हल्ली मुक्काम सावरबंद, दिनांक 5/9/2025 सकाळी अंदाजे 11:30 वाजता माझ्यावर अवैध उत्खनन माफिया शरसिंह चव्हाण यांनी मला हल्ला केला की माझी तुम्ही तक्रार करताय, मी काम करतो, अवैध उत्खनन करतो आणि तुम्ही तहसीलदार साहेबाकडे तक्रार करताय म्हणून त्यांनी माझ्यावर हल्ला केला। त्याबाबत मी पोलीस स्टेशनला तक्रार केली, पोलिसांनी कुठलीही दखल घेतला नाही। त्यानंतर मी तहसीलदार साहेबाकडे तक्रार केली 8 सप्टेंबरला तक्रार केल्यावर तहसीलदार साहेबांनी 4 वाजे त्यांना आणि आम्हाला बोलवलं की बाबा हे तुम्हाला मारलं, हल्ला केलं, याची हे माफी मागतेत, याला तुम्हाला वाटते तेवढा मारा, परंतु ही केस मागे घ्या, असे हे तहसीलदार साहेबांनी सांगितलं। आणि तहसीलदार साहेब म्हणते की कुठलाही कलेक्टर येऊ, जिल्हाधिकारी येऊ, मी कारवाई करणार नाही। या अवैध माफियामध्ये तहसीलदार साहेबाची त्या ठिकाणी पार्टनरशिप असल्यामुळे, त्या अवैध उत्खननाला पार्टनरशिप असल्यामुळे तहसीलदार साहेब कुठलीही कारवाई करायला तयार नाही। आणि ते म्हणतात काही होऊन जाओ, मरो नाही तर तुम्ही राहा, तुम्ही मरा नाही तर जळा, परंतु मी कुठलीही कारवाई करणार नाही, असे साकोलीचे तहसीलदार निलेश कदम म्हणतात। आणि जो मुख्य आरोपी आहे तो म्हणते माझ्या हॉटेलमध्ये जेवण खावण करतेत, भात खातेत, मी त्यांना पैसे पाणी देतो, माझे कुणीही काही करू शकत नाही। आणि वळदमध्ये 176 गटामध्ये जो अवैध उत्खनन झाला, 2 JCP 8-9 ट्रक कंटिन्यू 3-4 महिन्यापासून अंदाजे 50 ते 60 हजार ब्रासचा अवैध उत्खनन झाला आहे। त्या अवैध उत्खननामध्ये माफियासोबत या साकोली तहसीलचे तहसीलदार निलेश कदम यांचा सुद्धा त्या ठिकाणी त्यांचा सुद्धा तेथे साथीदारी आपला पार्टनरशिप असल्यामुळे ते कुठलाही कारवाई करू शकत नाही। त्यानंतर ते म्हणतात की तो पॉवर हाऊसचा गट आहे, त्या पॉवर हाऊसच्या गटामध्ये तो माझा अधिकार नाही। आमचं म्हणणं असं आहे तहसीलदार साहेबाला की जेव्हा आमची शेती आहे, आम्ही आपल्या शेतीमध्ये काम करतो, आम्ही आपल्या शेतीत काम करतो, तेव्हा तुम्ही आमच्यावर कारवाई करता, तो कुठला आहे? एखादा इरिगेशनचा तलाव आहे, त्या ठिकाणी जर अवैध उत्खनन झाला त्या ठिकाणी तहसीलदार कारवाई करते। आम्हाला तहसीलदारांना असं लिहून द्यावा की माझ्या गटातच काम केलं तर मी कारवाई करीन,
तुम्ही शेतीवाड्यात काम केल्यावर मी कुठलीही कारवाई करणार नाही, त्यांनी आम्हाला असं लेखी रायटिंग लिहून दिल्यावर आम्ही आपला उपोषण मागू घ्यायला तयार आहोत. असंही न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू आणि आत्मदहनही सुद्धा करू, परंतु आम्ही हे सोडणार नाही. ही तहसीलदारांनी दखल घ्यावा. तहसीलदार साहेबाला एसडीओचा पत्र असतानाही त्या एसडीओच्या पत्राला केराची टोपली दाखवत कुठलीही कारवाई करत नाही. त्यामुळे होणारा जे हल्ले आहेत, जो अवैध उत्खनन झालेला आहे, हा तहसीलदार यांच्या संगनमतानं झालेला आहे. तरी पण यांनी शासनाने याच्या वरच्या लेवलवर दखल घेऊन योग्य ते कारवाई करावा. आणि मुख्य माफिया 8-9-10 जण आहेत, 10 लोकांची टोळी आहे, 2 JCP आहेत, 8-10 ट्रक आहेत आणि ट्रॅक्टर आहे. यांच्यावर योग्य ते कारवाई जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.